नमस्कार. वाचाल तर वाचालच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आहोत पुण्यातील एका ऐतिहासिक वास्तूमध्ये आणि आपण भेटणार आहोत मराठीतील एका वेगळ्या गझलकारांना, वेगळ्या लेखकाला, वेगळ्या कवीला, ज्यांनी मराठी गझलला एक वेगळं स्वरूप दिलं. आपण भेटणार आहोत इलाही जमादार यांना. होय, इलाही जमादार म्हटले की आपल्या सगळ्यांच्या समोर त्यांच्या अनेक गझला डोळ्यासमोर येतात. विशेष म्हणजे अंदाज आरशाचा वाटे खरा असावा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. ही गझल तर सगळ्या तरुणाईला ठाऊक आहे. पण आता इलाहीजी वेगळ्या पद्धतीने लिहायला लागलेले आहेत. ते लिहित आहेत दोहे. दोहे म्हटले की आपल्या डोळ्यासमोर येतात संत कवींच्या रचना. होय, इलाहीसुद्धा आता या दोह्यांच्या माध्यमातून एक वेगळ्या प्रकारचा विरक्तीचा राग आळवताना आपल्याला दिसत आहेत. आपण इलाहीजींकडूनच त्यांचा हा सगळा प्रवास जाणून घेऊया. नमस्कार. वाचाल तर वाचालमध्ये तुमचं हार्दिक स्वागत. तुमच्या गझला आम्ही वाचलेल्या आहेत आणि आता तुम्ही दोह्यांच्या माध्यमातून जो एक नवा प्रकार हाताळायला घेतलेला आहे, मधून नंतर मराठीमधल्या गझलेत तुम्ही अनेक प्रयोग हाताळले. आता हा दोह्यांचा आणि त्याच्याबरोबर तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. चला आपण बसूया. श्वास गझल निश्वास गझल जगण्याचा विश्वास गझल. इलाहीजी, तुम्ही मराठी गझल लिहिताना खूप असे रसिक आणि कोवळ्या भावना तुम्ही व्यक्त करताना दिसतात. आणि आता जेव्हा दोहे तुमचे वाचले तेव्हा त्यातून जो विरक्तीचा एक जो भाव आहे तो सुद्धा मनाला एक वेगळ्या प्रकारचा आत्मिक समाधान देणार आहे. तर ही जी वाटचाल आहे ती जाणून घ्यायला आवडेल. आणि मला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही दोहा हा जो प्रकार आहे जो मराठीत विशेषतः नाही, आपल्याकडे संतांचे अभंग आहे आणि हा उत्तर भारतातून आलेला आहे, हिंदीतून. तर तो कसा तुमच्यापर्यंत आला? माझे एक मित्र जे आहेत ते उत्तर भारतात गेले होते. तर तिथून येताना अमृतवाणी नावाच्या 2 कॅसेट्स त्यांनी माझ्यासाठी आणल्या होत्या. त्या कॅसेट्स ऐकल्या तर जवळजवळ 160च्या घरात काहीतरी कबीराचे दोहे आणि एका विशिष्ट रिदममध्ये गायलेले. म्हणजे ते झालं नाही. तोच शेखर सेन नावाचे एक मुंबईचे आर्टिस्ट आहेत. तर ते कबीरावर एक कार्यक्रम करतात. बरोबर. माझ्या मित्राचे मित्र गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी त्यांच्याच स्टॉलवर मिळणाऱ्या 2 कॅसेट्स त्यांनी आणून दिल्या. त्या मला ऐकायला मिळाल्या. तर असा धो 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 कबीर माझ्यावर कोसळायला लागला. तर माझ्याकडे एक कबीराचं पुस्तक होतं छोटं आणि एका डॉक्टरेट मिळवलेल्या माणसानं दोहा आणि त्याचा अर्थ हिंदीमध्ये दिलेला होता. तर अधिक सोपं झालं. तेव्हा ही कल्पना आली की बाबा आपण हे दोहे मराठीत आणावेत. भाषांतर करताना त्यावेळेला एक माझ्याकडं 4 रिफिल वेगळ्या रंगाच्या असतात बघा. तो पेन मला कोणतरी दिला होता. तर मी ओरिजिनल दोहा लिहून घ्यायचो वहीत एका शाईत, त्याचा अर्थ दुसऱ्या भाषेत आणि माझा जो दोहा आहे त्याच्यावरचा. तर मी स्वतःला एक कंडिशन घातली होती अशी की दोहा जे कबीरानं सांगितलं त्याच्या अतिशय जवळ राहिलं पाहिजे. बरोबर. दोहा 2 ओळीतच झाला पाहिजे. आता हे सगळं सांभाळताना तीच चाल किंवा तेच वृत्त राहील याच्याबद्दल मी सवलत घेतली होती. आणि मग लिहून झाल्यानंतर फेअर करताना ओरिजिनल दोहा एका शाईत, अर्थ दुसऱ्या शाईत आणि माझा दोहा तिसऱ्या शाईत, 1-2 काहीतरी 13-14 दोहे झाले होते. त्याच वेळेला एक संगीतकार मित्र माझ्या दुपारी घरी आले. आता टेबलावर काही समोर असेल तर ते चाळायची सवय असते. तर मी चहा करायला आतमध्ये गेलो, कारण मी एकटा असल्यामुळे मलाच करावं लागतं. तर तेवढ्यात ते वही चाळली, त्याला सगळं रंगीबेरंगी दिसायला लागलं काहीतरी. त्यानं तिथूनच विचारलं काय आहे हे. तोपर्यंत मी आलो. तर त्याला सांगितलं मी असं. तो मुंबईचा कार्डधारक गायक आहे बरं का. तर हे मला माहीत नव्हतं की योगायोगानं माझा दोहासुद्धा त्याच चालीत झाला होता. अरे वा. आणि मग ओरिजिनल दोहा आणि माझा दोहा
हे 14 दोहे मी 4-5 वेळा ऐकले. माझी असं मी काठोकाठ भरून राहिलो ना, विचारू वा, नका. वा. आणि त्याच्यानंतर मी एका हॉटेलवर संध्याकाळी मी टेरेसवर जाऊन बसायचो. कबीरांनी एका ठिकाणी म्हटलं ना, मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख फाऊ राम भजन मा, वो सुख नाही अमीरी में. तर जाताना रस्त्यात एक पहिला माझा दोहा असा गाडी बाजूला पाय टेकून दोहा लिहिला आणि दापोलीमध्ये हॉटेल रविराज म्हणून आहे, तिथं जाऊन बसायचं संध्याकाळी. तर पुढे गेलो, अजून दुसरा दोहा झाला. तर माझं पहिलं पुस्तक आहे ना 225 दोह्यांचं 32 दिवसात लिहून झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे माझे सुरू झाले दोहे ते दोहेच. त्याच्यानंतर दुसरी आवृत्ती निघाली ती त्यात 360 आहेत. आणि आत्ता त्याच्यानंतर जवळजवळ 12,000 दोहे लिहून झालेले आहेत. आणि अजूनही तो फ्लो चालूच आहे. म्हणजे कबीरांनी तुम्हाला त्या काव्य प्रकाराकडे खेचून घेतलं. हे बघा, एक दोहा त्याच्यावरचा आहे. दोह्यांचे हे नवीन दालन नवीन एक प्रवास, दोह्यांचे हे नवीन दालन नवीन एक प्रवास, दोह्यांची ही ओंजळ करीतो अर्पण मी कबीरास, इलाही अर्पण मी कबीरास. वा. तर तेव्हापासून मग काय असतं, हे कविता म्हणजे काय खास असं नाही. आजूबाजूचा निसर्ग आहे ना, तुम्हाला इतक्या कविता देत असतो की विचारूच नका. गरजांचा भोवती गराडा गरजा दावेदार, गरजांचा भोवती गराडा गरजा दावेदार, एकेकीची भूक अघोरी कशी तू भागविनार इलाही, कशी तू भागविनार. भल्या पहाटे उठून करतो परमेशाचे ध्यान, भल्या पहाटे उठून करतो परमेशाचे ध्यान, केवळ माझ्या रोजनिशीचे फडफडणारे पान इलाही फडफ. आणि हे जे आहे ना की हे असंच जे काय दिसेल ते मला सांगत असतं, घे उतरू. हे माझं स्वतःचं असं काही नाही आहे. म्हणजे गझलेचा हा जो म्हणजे गझलेकडून तुमचा जो कविता गझल आणि त्याकडून सुरू झालेला प्रवास होता दोह्याकडे आलाय. पण इलाई जमादार आम्हाला कळले ते गझलकार म्हणून, आणि ते ज्यांच्या सुरातून कळले ते भीमराव पांचाळे. भीमरावांनी तुमच्या गझला संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत नेल्या आणि त्यांच्या स्वरामधून म्हणजे कविता किंवा गझल काय असते तर दुष्यंत कुमार म्हणतात की मैं जिसे ओढता बिछाता हूँ वही गझल आपको सुनाता हूँ. तर तीच म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याला व्यापून राहिलेली जी कविता होती ती कविता तुमच्या माध्यमातून पोहोचली. भीमराव पांचाळे हे माझ्यापुरते एवढेच मर्यादित नाहीत. तर मला आज तुमच्या समोर मी बसलोय किंवा तुमच्या चॅनलनं मला मुलाखतीसाठी हे केलं आहे, तर त्याचं कारण म्हणजे माझं पहिलं पुस्तक प्रकाशित होण्यामध्ये सिंहाचा वाटा असलेला. निश्चितच म्हणून आपण भीमरावांना बोलवायचं आहे, कारण हा जो आपला तुमच्या कवितेचा प्रवास आहे तो शब्दांबरोबर आपल्याला सुरातून पण मांडायचा आहे. निश्चितच आपण भीमरावांना पाचारण करूया. भीमराव या. दान द्यावे लागते जीवनाला, दान द्यावे लागते. ऐसन आँखों को मेरी खूबसूरत साज दे, आँखों को मेरी खूबसूरत साज दे. गझल म्हणजे काय तर गीत गुंजारते जीवनाचे गझल, मर्म हृदयातल्या स्पंदनांचे गझल, मुक्या मना बोलवेना जिते, नेमकी वेदना तीच गाते. याद किया है. और एक गजल का मतलब सुनो. म्हणजे जन्माला कसं येतं ना त्याचं एक, मैफलीमध्ये तिने जा ऐकली माझी गझल, मैफलीमध्ये तिने जा ऐकली माझी गझल, मैफलीमध्येच त्याने पाहिली माझी गझल. क्या बात आहे, क्या बात आहे. आम्हाला तर तुमची गझल भीमरावांच्या स्वरामधून कळलेली आहे. भीमराव सांगा.
जखमा अशा सुगंधी. आ, 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 वाह. वाह. जखमा कशा सुगंधी, आहा. जखमा कशा 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 सुगंधी, जखमा कशा सुगंधी, झाल्यात झाल्यात काळ झाला, काळ झाला जखमा कशा सुगंधी, वा. झाल्यात काळ झाला, काळ झाला जखमा कशा सुगंधी, वा. झाल्यात काळ झाला, केले तवार जाने, आहा. जाने केले तवार जाने, जाने केले तवार जाने, केले तवार जाने, तो मोगरा असावा, वा. वाटे खरा असावा, अंदाज आरशाचा वाटे खरा खरा असावा, बहुतेक बहुतेक वा. माणसाचा, बहुतेक माणसाचा तो चेहरा असावा. वा. क्या बात. तुम्ही इलाईजींच्या शब्दांना जो सुरांचा साज चढवलेला आहे, म्हणजे आधी सोनं आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची नक्षी तुम्ही केलेली आहे आणि त्यामुळे ते मराठी गझलचं गारुड आहे, हा. ते इलाहीच्या गझलची जादू आहे. मी फक्त रसिक आणि शायर यांच्यामधला एक वाहक आहे, एक दुवा आहे, वा. एक ब्रिज आहे. वा वा. आता हे खरं तर गझल जी आहे ना, की गायकीच्या भीमरावांच्या माध्यमातूनच ती महाराष्ट्रावर पसरली. माझ्या वाचनातून मी ही गझल घेतच नाही, कारण सगळ्यांना माहीत झाले. त्याच्यामुळे माझ्या स्वतंत्र कार्यक्रमात मी घेत नाही. का घेत नाही? एवढ्यासाठी आता कांदा पोहे म्हणजे नुसते कांदे आणि पोहे ठेवलं म्हणजे कांदा पोहे होता तो, पण असा मसालेदार कांदा पोहे खाण्याचं जे तर मी वाचत नाही, ती एवढ्यासाठी वाचत नाही. कारण लोकांना आता भीमरावांची ती गझल भीमरावांची पण झालेली मी आहे. त्याच्यानंतर विचार केला की माझ्या जे इतर गझला किंवा दुसऱ्यांच्या ज्या गझला आहेत, ह्या गझलेचा मी थोडासा बारकाईनं मी त्याच्याकडे बघितल्यानंतर असं काय आहे की ती इतकी आवडली. आहा. भीमरावांची काही ही एकच एकमेव गझल नाही आहे, हजारो गझलांना त्यांनी स्वरबद्ध केलेलं आहे, गातात, सगळं काय होतं, त्यांचे कार्यक्रम होतात. तरी पण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा, म्हणजे खास करून नांदेडचा पूर्व भाग जो आहे ना, म्हणजे तिथं तेलुगू नाही, कुठली भाषा बोलली जाते, हैदराबादच्या बाजूला, तिथं हे युनिव्हर्सिटीचे कार्यक्रम जे असतात ना मुलांचे, NCCचे वगैरे, तिथल्या एका मुलानं ही गझल गायला सुरुवात केली कार्यक्रमात त्या. अरे वा. तर तिथल्या एका शिक्षकांनी, प्राध्यापकांनी मला फोन लावला आणि ऐका म्हणून सांगितलं. तुम्ही गझलेमध्ये जे वेगवेगळे प्रकार हाताळले, त्यातला मला तो प्रकार जास्त आवडला. एक ओळ उर्दूमधली आणि एक ओळ उर्दूमधली. म्हणजे महेशजी, मी तर सांगेल की भाषा ही केवळ संवादासाठी जन्माला आली आहे. बरोबर. याचं उत्तम उदाहरण आहे. भाषा ही विसंवाद करतच नाही, ती संवादासाठी जन्माला आली. आणि शेकडो वर्षांपूर्वी उर्दू तर आपल्या गावात, आपल्या महाराष्ट्रात जन्माला आलेली आहे ना. हा, आणि शेकडो वर्षांपूर्वी हा प्रयोग झाला होता. आणि आता सुद्धा बघितलं ना, त्याच्यानंतर मराठीत झाला आणि तो इलाहीने केला. आत्ता सुद्धा पाहिलं ना की दोन महाराष्ट्रीयन माणसं जेव्हा एकमेकाशी बोलत असतात, संवाद करत असतात, कुठलाही विषय असू दे, तर किमान 3 भाषा सहज वापरतात. बोलता बोलता येस सर, नक्की नक्की नक्की, डेफिनेटली आय विल कम, हां, नाही रे ते शक्यच नाही, नाही रे ते शक्यच नाही. तर हिंदी किंवा उर्दू म्हणूया आणि इंग्लिश, ह्या 3 भाषा इतक्या रुळलेल्या आहेत की कधीच ते भेसळ असल्यासारखी वाटत नाही. भीमरावजी, ऐकवा ना ती. हा, तो एक उत्तम प्रयोग आहे. उत्तम. मला खूपच आवडतं ती. मला एक मुनव्वर राणाचा शेर आठवतो, इलाही, इर्शाद, की भाषा भगिनी का असत, का म्हणतात भाषा भगिनी, की त्यांचा एक शब्द बद्दल मी तो ऐकतो शेर,
की मला तो भावला आहे की भाषा भगिन कि लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, क्या बात लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, गज़ल मराठी में कहता हूँ हा हा और उर्दू खुश हो जाती है. क्या बात असं ते एक समन्वय समन्वय दोघांमधलं ते भाईचाऱ्याचं नातं. अशी ती गझल मराठीत उर्दू उर्दू आणि मराठीला घेऊन आलेली आहे. दोन्ही म्हणजे भाषा वगैरे हातात हात हातात हात घालून घालून चालल्या चालतंय. इलाईंच्या मुळे आपल्याला ते चित्र दिसतं. पहिला मिसरा उर्दू मध्ये. क्या बात है. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, साज दे खूबसूरत साज दे, ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. येऊनी पुढचा मराठी स्वप्नात माझ्या, येऊनी स्वप्नात माझ्या, एकदा आवाज दे, ऐ सनम क्या बात है. आँखों को मेरी खूबसूरत क्या बात साज है. दे. इलाईजी तुम्हाला कशी ही गझल सुचली. मी उर्दू गझलांचा अभ्यास करण्यासाठी मला उर्दू येत नव्हती. हं? तर इथले जे काही जानेमाने शायर होते ते एका हॉटेलमध्ये बसायचे. मी तिथं जाऊन गपचूप असा बसायचो. बाजूला बसायची. पण मी खेड्यातून आल्यामुळे मग सलाम अलिकुम सुद्धा म्हणता यायचं नाही हो. त्यामुळं मी उर्दू बोलायचं तर टाळायचोच, परंतु शब्द उच्चार फक्त जे चाललंय ना डिस्कशन ऐकायचं, तर एवढंच काम करत होतो. मग एकदा असंच की तू उर्दू पण लिहिते, अशी काय एखादी गझल लिहिलीत नाहीस म्हणे की ज्याचा एक मिसरा मराठी आणि एक उर्दू. आणि तिथून जाता जाता तिथून मी उठून बाहेर पडल्यानंतर एक ओळ सुचली, म्हणजे एक मतला सुचला. मग मला जिकडं जायचं होतं तिकडं सोडलं आणि मी कॅन्टोन्मेंट पुण्याची एरिया आहे ना निवांत असते, त्या रोडनं मी घरी यायला निघालो पायी पायी. आणि तिथून घरापर्यंत येईपर्यंत माझी ती गझल पूर्ण झाली. क्या बात है. मी ती ऐकवल्यानंतर ती प्रचंड लोकांना आवडली आणि म्हणून नाही तर मग उलटं केलं. हा हा. तो मराठी मिसरा आणि उर्दू मिसरा होता. तर दुसऱ्या गझलेमध्ये उर्दू आणि मराठी, आणि त्याच्यानंतर उर्दू मराठी, मराठी उर्दू, उर्दू अशा 3 गझला. यामधला एक शेर इतका सुंदर आहे, इर्शाद. तो मी ऐकवतो. ऐ खुदा, येस. ऐ खुदा, ऐ खुदा, मैं चाहता हूँ, मैं चाहता हूँ, मैं चाहता हूँ, वाह. हर कोई चाहे मुझे, चाहे मुझे, हर कोई चाहे मुझे, मैं चाहता हूँ. ऐ खुदा, मैं चाहता हूँ, हर कोई चाहे मुझे. आणि त्यासाठी गंध दे, गंध दे मजला फुलांचा, गंध दे मजला फुलांचा, हासणे निर्व्याज दे, क्या बात है. येऊनी स्वप्नात माझ्या, येऊनी स्वप्नात माझ्या. तर माझा खरा गुरु कोण असेल, हा. म्हणजे जीवनाची वाटचाल करण्यासाठीचा गुरु, हा. ही 84 मधली गोष्ट आहे. म्हणजे त्याचं जे लेखन होतं, तर मी पुण्यातला जो संगम ब्रिज आणि रोड ब्रिज जो आहे, ज्यांनी पाहिला असेल, बहुतेक पुण्यात जे आले त्यांनी पाहिला असेल, तर एप्रिल मे महिन्यात दुपारच्या वेळी मी चाललो होतो त्या ब्रिजवरून सायकलीवरून. कवीकडे काय असणार आहे मान. तर मला काहीतरी त्या कारण एकाच लेवलचे आहेत बघा ते, तर काहीतरी चमत्कारिक दिसलं मला. पण ते रुजून हे होईपर्यंत मी 40-50 फूट पुढे गेलो होतो. वळून ट्रॅफिक नव्हती होती त्यावेळेला, 84ची गोष्ट आहे. वळून परत आलो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही रेल्वे ब्रिज पाहिलेत पण परत एकदा निरखून बघा, 100% लोखंडच असतं. फक्त जॉईंट्स जे असतात ना, त्या धूळ माती काय बसली असेल त्याच्यामध्ये जवळजवळ 2-1 फूट उंचीचं पिंपळाचं रोप, लुसलिशीत पानं आणि संगम असल्यामुळं हवेची जी झुळूक येत होती, त्या जसं आई छोट्या बाळाला परातीत पाणी घालून आंघोळ घालताना ते पोरगं असं असं करताना तसं वाटलं मला. बस हा प्रसंग. आणि ह्या प्रसंगानं मला जे दिलं,
प्रतिकूल स्थिती असताना हा, हा. जोमात वाढतो आहे. प्रतिकूल परिस्थिती असताना प्रतिकूल स्थिती स्थिती असताना असताना जोमात वाढतो आहे. पिंपळा परी या रुजने मी जमेल का ते बघतो. क्या बात वा वा. मतलब उसका ऐसा क्या बात. आयुष्य नव्याने जगणे हा. मी जमेल का ते बघतो. प्रेताला माझ्या सजने मी क्या जमेल बात. का ते आहा. बघतो. वा. क्या बात रात्रीच्या काळोखाने हा. जे दान दिले स्वप्नांचे, रात्रीच्या काळोखाने जे दान दिले स्वप्नांचे, सांभाळा याही किरणे आहा. मी जमेल जमेल का. का ते बघ. आहा. वा वा. वा. तर हे सगळं जे आहे ना निसर्ग देतो. माझं स्वतःचं असं काही नाही. मी फक्त कारकुनाची भूमिका, लेखनिकाची भूमिका करतो. स्टेशनरी माझी असते. अदरवाईज माझ्या काव्यावर माझा तसा काहीही अधिकार नाही. हे मी तेव्हाही बोललो आणि आजही तेच सांगते. जे माझ्याकडे येतं ते फक्त मला सांगण्यासाठी हे लिहून घे. संबडीज मला हे ऑर्डर देतं समजा असं, आणि त्या क्षणाला जर मी नाही लिहून घेतलं तर कायमस्वरूपी निघून जातं. म्हणून मी सकाळी फिरायला जाताना सुद्धा हा. आता ते लिहायला जमत नाही म्हणून मोबाईलचा वापर करतो. हा. त्याच्यामध्ये SMS टाईप दोहा टाईप करतो हा. आणि दुसऱ्या माझ्या मोबाईलला पाठवून देतो. अरे वा. दोन्हीकडे सेव्ह सेव्ह होतं. होतं. वेळ तारीख सगळं 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 मिळतं त्याच्यामध्ये. आणि नंतर जसे वेळ मिळेल तेव्हा ते मी फेर कागदावर करतो. लिहून. आणि अशा पद्धतीनं आता ती संख्या 12,000च्या घरात गेलेली आहे. तुमचे दोहे आता भीमरावजींना तुम्ही सांगितलं की नाही गायला? तर त्यांना मुक्त प्रवेश आहे हो. हा. ही सांगायची गरज नाही. भीमराव आणि मी काही वेगळा नाही आहे. मी जो कोणी आहे तो भीमरावमुळे आहे. वा. भीमराव तुम्हाला केव्हा भेटले इलाजी? आम्ही आम्ही भेटलो अगदी 1984 सर, 83-84 मध्ये. आणि दूरदर्शनला एक प्रोड्युसर होते, हा. प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह दिवेकर, हा, हा. अनिल दिवेकर. अतिशय दर्दी, सगळ्या कलांचे दर्दी. हम्म. आणि त्यांनी टॅलेंट हंट म्हणा किंवा इथल्या शायरांना ऐकू किंवा काही मिळतं का बघू असं म्हणून एक आणायचा मुशायरा होता. हा. आणि मला घेऊन आले की आपण बघूया कोण कोण मिळते इथे बरं. आणि आपण तसं मग अरेंज करू. माझं गाणं करायचं होतं त्यांना. हा. तर त्यावेळेस मी आलो. संगीता जोशींच्या घरी आम्ही भेटलो. तेव्हा इलाहीची पहिली भेट झाली. संगीता जोशी, इलाही जमादार, नीता भिसे, हा. हे सगळे लोक मला तेव्हा भेटले आणि मला जणू काही एक खजिना मिळाल्यासारखा झाला. आणि त्या प्रसंगानंतर जे आम्ही जे मित्र झालो तशी मैत्री मग इतरत्र अशी नाही झाली कोणाशी फार, पण इलाही आम्ही जे मित्र झालो ते कायमचे मित्र झाले आणि कौटुंबिक जिव्हाळ्याचे मित्र झाले. इलाहीजी, गझल म्हटली की आपल्या डोळ्यासमोर उर्दू भाषा येते आणि उर्दू ही आपल्या दखनी म्हणतात उर्दूला आणि आपल्या दख्खन प्रांतामध्ये जन्मलेली आणि वाढलेली आणि नंतर जगभरात गेलेली भाषा. तर ते जे शायर होते वली दखनी, तर त्यांच्यापासून जो सुरू झालेला प्रवास आहे, तर तुम्ही आता त्याच्याकडे कसं बघता? म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतच खरं तर उर्दू आणि गझल वाढली आणि त्यानंतर आताचं तुम्ही कसं बघता 21व्या शतकामध्ये गझलेचं, उर्दू आणि मराठी दोन्ही गझलेचं स्थान? नाही, आता ते बघण्याची आता वेळ राहिलीच नाही, कारण इतका कालावधी लोटलेला आहे. तर हे म्हणजे फार पूर्वी होऊन गेलेलं आहे. आणि आता उर्दू आणि मराठीच्या मध्ये जी आता जे गालिबच्या काळातली उर्दू, हां, ती त्यांची फारसी प्रचुत होती. उर्दू म्हणजे लष्कर ना, हा, उर्दूचा छावणीतली अर्थ भाषा. लष्कर, छावणीतली भाषा. त्याचा जुबानी हा, लष्कर. आणि तीच. आणि इकडं जे पातशाह्या ज्या झाल्या, हा, आणि त्यात जे सैन्य असायचं, त्यांची भाषा. अरबी, फारसी, इकडचे तिकडचे सगळे असायचे. त्यांचं त्यांची mixture त्यांची आता मिसळ समजा झाली. आपल्या आजच्या मिलिटरीमध्ये सुद्धा एक मुलगा मद्रासी आहे, एक पंजाबी आहे, एक बंगाली आहे. आता जास्त शिकलेली मुलं घेतात ही आजची गोष्ट आहे, पण त्यावेळेला शिक्षण नाही, प्रकृती बघायची. बरोबर. त्यामुळे तो स्वतःच्या भाषेत ते थोडं ह्यातलं थोडं त्यातलं थोडं करून एकमेकाशी संपर्क साधायचे, बोलायचे ना. तशीच ती भाषा जन्माला आली. आणि तिची मग नंतर वली दखनी दिल्लीला गेले आणि तिथं नाही तर ह्यांची ही भाषा, ह्या भाषेतलं जे काय ऐकलं, तर हॉटेलमध्ये गेल्यानंतर जशी मिसळ सगळ्यांना आवडते तशी ही मिसळ भेळ भाषा. आणि ती नंतर मात्र त्याच्यावर फार मेहनत घेतली गेली आणि खूप काम केलं गेलं. आणि आजची नजाकत जो आहे वो. पण आपण एक गोष्ट अभिमानाने सांगू शकतो की उर्दू गझलचा जन्म हा महाराष्ट्रातला आहे. बरोबर. ही तर अभिमानाची गोष्ट आहे. गोष्ट आहे निश्चित. फारसीतच गझल लिहिली जात होती, बरोबर. ती वली दखनींनी उर्दूत आणली उर्दूत आणली. आणि ती नंतर जगभर गेली. दिल्लीतले सुद्धा शायर चकित झाले की एक ही कुठली हा चमत्कार अभिव्यक्ती काय आहे, आहे, शब्दाचा कुठल्या भाषेची. चमत्कार काय आहे. आणि मग त्यांनी सुद्धा लिहायला सुरुवात केली.
अनेक वर्षाचा काळ त्या प्रक्रियेत गेला आणि आज जे आपल्याला ते सुपीक असं दिसतं त्याच्यामागे खूप मोठा काळ आणि प्रक्रिया आहे, मेहनत आहे, मश्क आहे. आज योग आला देवा, हा. आलो तुझ्या दारी, हा. देह तुझ्या भजनासाठी व्हावा एक तारी. क्या बात आहे. आज योग आला देवा, आलो तुझ्या दारी, देह तुझ्या भजनासाठी व्हावा एक तारी. पुनीत गा झाली कुस कृष्णा माऊलीची. हो कृष्णेच्या काठी काठावर आहे आहे. ते, बरोबर. पुनीत गा झाली कुस कृष्णा माऊलीची, वाडी वस्ती धरिते आस तुझ्या सावलीची. क्या बात आहे. सावलीत सामावूनी जावी कुडी सारी, आहा. देह तुझ्या भजनासाठी व्हावा एक तारी. वा वा. करुनिया कवने देवा, करावी मी सेवा. करुनिया कवने देवा, करावी मी सेवा. कंठ मला ऐसा दे तू, घुमे कृष्ण पावा. वा. कंठ मला ऐसा दे तू, घुमे कृष्ण पावा. करुनिया कवने देवा, करावी मी सेवा. कंठ मला ऐसा दे तू, घुमे कृष्ण पावा. करावी मी ऐसी सेवा, नित्य निरंतरी. वा. देह तुझ्या भजनासाठी व्हावा एक एक तारी. क्या बात आहे. गुरुदेव दत्त नाद निनादतो येथे. आहा. गुरुदेव दत्त नाद निनादतो येथे, मंद झुळक वाऱ्याचीही दत्त दत्त गाते. क्या बात आहे. क्या बात आहे. गुरुदेव दत्त नाद निनादतो येथे, मंद झुळक वाऱ्याचीही दत्त दत्त गाते. औदुंबर वृक्ष बोले तूच एक तारी, वा. देह तुझ्या भजनासाठी व्हावा एक तारी. क्या बात. आणि शेवटचं कडवं आहे. हा. कोण कोठुनी या आला तुझ्या भेटीसाठी, हा. भक्तिभाविकांची झाली इथे एक दाटी. कोण कोठुनी या आला तुझ्या भेटीसाठी, भेटीसाठी. मीही आज आलो देवा, नको धाडू तू माघारी. क्या बात. देह तुझ्या भजनासाठी व्हावा एक तारी. क्या बात. सांगतो हे लिही. एक दोहा आहे. आता मी तुम्ही म्हणाल तर आता मला एवढं हे सगळं झाल्यानंतर कुठलं पाठ असणं अशक्य आहे, पण जे आठवेल तर सांगतो. सांगा. मी रोज जातो ना आळंदीच्या वाटेला हा. फिरायला जात असतो. बरोबर. आता हा डेक्कन कॉलेजचा रस्ता आहे, इथून विश्रांतवाडी म्हणजे आळंदीचा आळंदीची रस्ता आहे. वाट. हां. तर एक दोहा असा आला की ज्ञानेश्वर माऊली मला कवितेचे पानं अशी देत असतात, त्यांनी हे लिहून घे म्हणून सांगत असतात. असा तो दोहा आहे आहा. आणि ते खरं आहे. ते वा. एका विषयाचा आणि दुसऱ्या विषयाचा अजिबात संबंध नसतो आणि वेळ बघितल्याने 10-5 मिनिटाचा फरक असतो. हो. रोजच्या दैनंदिन जीवनातल्या कुठल्याही घटना. आणि उलट आता मला समाधी मिळालेली आहे. बाहेरच्या व्यवहाराशी जगाशी संबंध फार कमी झालेला आहे, त्याचा फायदा मला झालेला आहे. हम्म. काय की आणि त्याच्यामुळं माझं लेखन हे असं समृद्ध झालेलं आहे माझ्या दृष्टीनं. मौल्यवान झाले का नाही ते जगानं ठरवायचं, पण समृद्ध झाले एवढेच की संख्यात्मक हे हा. वाढ झालेली आहे निश्चितपणे आमची. तो ऐकवा ना दोहा तुम्ही म्हणालात तर. माय मराठीची सेवा मी हयात करणार. माय मराठीची सेवा मी हयात करणार. तीही माझे दैवत आहे, तीही पालनहार इलाही, तीही पालनहार. वा. आणि हे वास्तव आहे. हो, हम्म. आय लव हा. सो सी लव्स, वा. सी लव्स सो आय लव. वा. याच्यात काही फरक नाही. तुम्ही अरे एवढे हे टाकलं तर मांजर कुत्री सुद्धा तुमच्यावर फक्त प्रेम करते. एकच ह्या एवढ्या प्राण्यांमध्ये एकच प्राणी असा आहे की तो स्वार्थाला परमार्थ समजतो आणि तो म्हणजे माणूस. बरोबर आहे. बट हे जे आहे ना, हे मी अजूनही सांगतो की माझं एवढं लेखन आहे. मी हॅपी थॉट्सवाले सरश्री आहेत, त्यांची 6 पुस्तकं मी अनुवादित केलेली आहेत, जी हिंदीत आहेत. त्यांची सगळी हीच आहेत, आपल्या ओशोसारखी भाषणंच आहेत सगळी. तर ती सुद्धा बेस्ट सेलरमध्ये गेलेली आहे. वा वा. अजून आज एकूणच म्हणजे आपली ही मैफिल अशी रंगत चाललेली आहे आणि आता वरुण राजा सुद्धा प्रसन्न झालेलं दिसतोय. भीमरावजी एखादी छान गझल तुम्ही ऐकवा इलाहीजींची आणि आपण या मैफिलीचा शेवट त्याच्यानेच करूया. खरं तर माझ्या ज्या मनात योजलं होतं हां. की एक अशी रचना की जी
ज्याची चाल इलाहीनी पण कधी ऐकली नाही, हा मी कार्यक्रमातही कधी गायलो नाही वा आणि कुठेच मीडियामध्ये आलेली नाही. आलेली नाही, प्रकाशात नाही ऐकवली नाही मी अजून. पण ती मनस्वी आहे, माझ्या मनात रुजलेली आहे बहुत बढिया हो. आणि ती त्याच्यात एकच शेर मी आज आपल्याला ऐकवा ऐकवायची. ऐकवा इर्षाद. आ, 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 वा आ, 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 या क्षितिजाच्या वा या क्षितिजाच्या या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो, हो हो जावे म्हणतो, जावे म्हणतो, जावे म्हणतो, जावे म्हणतो, या क्षितिजाच्या पल्याड निघुनी जावे म्हणतो. आकाशाला 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 कायमचे, आकाशाला कायमचे टाळावे म्हणतो, वा. या क्षितिजाच्या पल्याड निघुनी निघुनी जावे म्हणतो, जावे म्हणतो, जावे म्हणतो. क्या बात आहे. धन्यवाद. अजून एक भीमरावजी. आकाशावरचा आणि- असाच हा, आहे, हा. पण यांनी गायलेले आहे आणि त्यांनी फेमस पण आहे. आकाशाला भास म्हणालो चुकले चुकले नाही. का हो. हम्म, चुकले का? आकाशाला भास म्हणालो चुकले का हो. धरतीला इतिहास म्हणालो चुकले का हो. क्या बात आहे. काही त्यातला एक चुकलं शेर आहे. हा. फार सुंदर शेर आहे. हम्म, 14 वर्षे हम्म, पती विना राहिली उर्मिला, आहा. 14 वर्षे पती विना राहिली उर्मिला, हम्म, हाच खरा हाच खरा वनवास म्हणालो, हाच खरा वनवास म्हणालो, धरतीला इतिहास म्हणालो, वा. चुकले का हो, वा 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 इलाही. और धन्यवाद. मी कवी आहे. लिहिल्या कविता लिहिल्या गजला गीते लिहिली, हा, हा. लिहिल्या कविता कविता, लिहिल्या लिहिल्या गजला गजला, गीते लिहिली, सरस्वतीचा दास म्हणालो. चुकले चुकले का का. आहा. क्या बात वा, आहे वा. क्या बात आहे. धन्यवाद भीमरावजी आणि इलाहीजी, तुम्ही आलात आणि इथे ही शब्दस्वरांची मैफिल खूप चांगल्या पद्धतीने रंगलीत आणि असं वाटतं हे संपूच नये. पण तुम्ही आम्हाला दोघांना एकत्र पहिल्यांदा व्यक्त हो. होण्याचा मौका दिला, क्या हे बात तेवढं आहे. महत्वाचं आहे आमच्यासाठी. त्यामुळेच ही शब्दस्वरांची त्याच्याबद्दल मैफिल आज- तुमचं आणि तुमचं आयबीएमचा मी धन्यवाद. आभारी